मंडळी, मी आता शिवडी बस स्टॉपला उभी आहे आणि चालले घरी. 162 बसची वाट पाहतेय. आता तर संध्याकाळ आहे आणि संध्याकाळी पण ट्रॅफिक असतं, म्हणजे मला वरळीला पोहोचायला 2 तास लागतील, किती तास लागतील माहित नाही. संध्याकाळचं ठीक आहे, पण सकाळी मात्र खूप पंचायत होते आणि कसं यायचं कळत नाही. मी विचार करते की दादर मार्गे जायचं. दादर मार्गाने गेलं तरी पण उशीर होतो. दादरला कधी कधी मी 118 बस पकडते. कबूतरखान्याला उतरते. कबूतरखान्यावरून चालत जाते शिवाजी मंदिरचे येते. तिकडे समोर स्टॉप आहे. 40 नंबर बस आहे, 212 बस आहे. पण या बसची फ्रिक्वेन्सी पण खूप कमी आहे आणि त्या बसने यायला पण मला खूप वेळ लागतो. तर कधी मी विचार करते वरळीवरून परेलला उतरायचं आणि मग तिकडून परत चालत जायचं आणि मग तिकडून बस पकडायची. नाहीतर मग कधी विचार करते 118 बस पकडायची, दादर वेस्टला उतरायचं, ब्रिज क्रॉस करून पोळपालीकडे जायचं, दादर ईस्टला तिकडे बस पकडायची, टॅक्सी पकडायची. पण कसंही केलं तरी काही मी कोर्टामध्ये लवकर सध्या पोहोचत नाहीये आणि मग मला माझ्या ज्युनियरला वगैरे पुढे पाठवावं लागतंय. म्हणजे जे एल्फिस्टन ब्रिजने प्रवास करतायत ना, त्यांचा सगळ्यांच्याच बाबतीत हा त्रास होतोय आणि कामावर सगळेजण लेट पोहोचतायत. सगळ्यांना लेट मार्क मिळतोय. मला एक कळत नाहीये, पुढे सोय होणार म्हणून हे सगळं चाललंय, पण आता गैरसोय होते त्याचं काय? कारण गैरसोय होण्यासाठी या सगळ्याचं मला तरी वाटतं आधी काहीतरी सोय करायला पाहिजे होती, नंतर आणि ब्रिज तोडलं पाहिजे होतं. तुम्ही मला सांगा की कामावर जर आता जे पण कोणी जात आहेत, ज्यांना उशीर होतोय, तिकडे कोण ऐकणार त्यांचं? त्यांना हे कारण सांगून चालणार आहे का की ब्रिज तुटलाय, उशीर होतोय? चालणार नाही. मला तरी चालणार आहे का कोर्टामध्ये साहेबांना सांगून ब्रिज तुटलाय म्हणून उशीर झालाय आणि जर मी लवकर नाही पोहोचले तर विरुद्ध ऑर्डर होणार. मग संध्याकाळची वेळ असल्यामुळे मी 162 ची वाट पाहतेय. आता ती बस पण हले डुले कधी पोहोचणार काय माहिती. कोणाकोणाला त्रास होतोय हा ब्रिज तुटल्यामुळे तर मला तुमच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. चलो, 162 बस आ गया. चलो चलो. आता एसी मध्ये मस्त 2 तास आराम करायचा, शांततेने अगदी आरामात मुंबई दर्शन करत 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 जायचं. संध्याकाळचं ठीक आहे, हो आरामात एसी बस मध्ये झोपून जाईन, पण सकाळचं काय? सकाळची झोप उठते.